नमस्कार, मी यामिनी महामुणकर. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजचं युग हे नाविन्यपूर्ण करिअरच्या संधीचं युग आहे. पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन आपल्या आवडीला आणि कौशल्याला एका मोठ्या व्यवसायात किंवा आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये बदलण्याचा कल आजच्या तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असाच एक झपाट्यानं वाढणारा आणि उत्तम संधी देणारा क्षेत्र म्हणजे बेकरी अँड कलिनरी आर्ट्स. पूर्वी केवळ छंद मानला जाणारा हा विषय आज एका जागतिक दर्जाच्या करिअरच्या रूपामध्ये समोर आलेला आहे. पण या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन, उच्च दर्जाचं शिक्षण आणि आधुनिक प्रात्यक्षिकांची गरज असते. आणि म्हणूनच या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रियांश कॉलेज ऑफ बेकरी अँड कलिनरी आर्ट्स या कॉलेजबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि आज याच विषयाविषयी अधिकची सखोल माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत दिव्यानी राम. नमस्कार. नमस्कार मंडळी, दिव्यानी राम यांनी नाशिक येथील नामांकित संदीप विद्यापीठातून मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये 5 वर्षांहून अधिकचा समृद्ध अनुभव आहे. सध्या त्या प्रियांश कॉलेज ऑफ बेकरी अँड कलिनरी आर्ट्स इथं शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थापनाची धुरा अतिशय सक्षमपणे सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास आणि करिअरची उत्तम संधी मिळवून देण्यासाठी त्या सातत्यानं कार्यरत आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. मॅडम, सुरुवातीलाच कॉलेजबद्दल तुम्ही माहिती सांगा. प्रियांश कॉलेज ऑफ बेकरी अँड कलिनरी आर्ट्स हे उत्तर महाराष्ट्रातील पहिलं कॉलेज आहे जिथे बेकरी आणि कलिनरी आर्ट्स आम्ही शिकवतो. कलिनरी आर्ट्स म्हणजेच किचन. हा एक हॉटेल इंडस्ट्रीचा एक मेन डिपार्टमेंट आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फ्रंट ऑफिस, ज्याला आपण फ्रंट ऑफ दी हाऊस असं म्हणतो, त्यानंतरून हाऊसकीपिंग डिपार्टमेंट, आणि तिसरं आहे F&B सर्व्हिस म्हणजेच फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस. जो चौथा डिपार्टमेंट आहे तो किचन डिपार्टमेंट आहे, जिथे आपण बेकरी आणि कलिनरी आर्ट्स हे दोघं शिकवतो. या डिपार्टमेंटमध्ये बेकरीमध्ये जर म्हटलं तर आपण बेकरीमध्ये टाइप्स ऑफ ब्रेड, कुकीज, चॉकलेट्स, पेस्ट्रीज, मफिन्स हे आपण बेकरीमध्ये शिकवतो. आणि कलिनरी आर्ट्समध्ये आपण कॉन्टिनेंटल, इटालियन, मेक्सिकन, साऊथ इंडियन हे सगळे क्युझिन्स आपण शिकवतो. बरं, आता मी जसं सुरुवातीला म्हटलं की पूर्वी या क्षेत्राकडे एक छंद म्हणून बघितलं जायचं, पण आता तरुण पिढी याकडे करिअरच्या दृष्टीने बघतात. तर हाच प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये आता करिअर अपॉर्च्युनिटीज काय पाहायला मिळतात? जसं की मी म्हटले की बेकरी आणि कलिनरी इंडस्ट्री हा खूप जास्त वेगाने वाढत आहे. तर विद्यार्थ्यांसाठी 5 स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरीज, इंटरनॅशनल चेन हॉटेल्स या सगळ्या हॉटेल्समध्ये त्यांना नोकरीची संधी भेटते. बरोबर. आणि यामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याला फॉरेनला जाऊन बेकरीमध्ये करिअर करायचं असेल तर काय संधी आहेत? जर विद्यार्थ्यांना फॉरेनमध्ये जायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरीज यामध्ये त्यांना आपण नोकरी लावून देतो, जिथे ते ॲज अ शेफ, बेकर किंवा पेस्ट्री शेफ, कुक म्हणून काम करू शकतात. बरं बरं. आता प्रियांश कॉलेजमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत त्याविषयी थोडं विस्तृतपणे सांगा. नक्कीच. पहिला कोर्स जो आहे तो डिप्लोमा इन बेकरी अँड कलिनरी आर्ट्स आहे, जो 1 वर्षाचा डिप्लोमा आहे. त्यात 4 मंथ्स प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण कॉलेजला देतो. त्यानंतरून 6 महिन्यासाठी ट्रेनिंगला पाठवतो विद्यार्थ्यांना. त्यानंतरून त्यांना जॉब प्लेसमेंट देतो आपण. हा पहिला कोर्स आहे. दुसरा कोर्स आहे इंटरनॅशनल डिप्लोमा इन बेकरी अँड कलिनरी आर्ट्स. हा कोर्स 2 वर्षाचा आहे. त्यातही आपण 4 मंथ्स प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉलेजमध्ये देतो. त्यानंतरून 6 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी मुलं ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवतो 5 स्टार प्रॉपर्टीजमध्ये. इथे त्यांचा पहिला वर्ष संपतो. दुसऱ्या वर्षी त्यांना युरोपला पाठवतो. आपल्याकडे युरोपमध्ये खूप सारे कंट्रीज ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं ग्रीस आहे, अल्बेनिया, लॅथविया, बल्गेरिया हे असे सगळे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. आपण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पण पाठवतो मुलांना. बरं, विद्यार्थ्यांना इंडस्ट्री एक्सपोजर कसं मिळतं मग या ठिकाणी? येस, आपल्या कॉलेजमध्ये मॉडर्न किचन लॅब्स आहेत. त्यानंतरून आपण मुलांना इंडस्ट्री व्हिजिटला घेऊन जातो हॉटेल्समध्ये. त्यानंतरून त्यांना एक्सपिरियन्स भेटतो की हॉटेल इंडस्ट्री कशी आहे, किचन डिपार्टमेंटमध्ये कसं ऑपरेशन्स होतात.
पण आता असं झालेलं आहे की पारंपरिक क्षेत्र म्हणजे मुलाचे 10वी-12वी झाली का विद्यार्थी किंवा पालकच की बाबा इंजिनियरलाच टाकतात किंवा डॉक्टरकीमध्येच टाकतात, तर पालकांनी हे फील्ड का निवडलं पाहिजे, त्याविषयी तुम्ही पालकांना काय मार्गदर्शन कराल? जसं की मी सांगितलंच की बेकरी आणि कलिनरी इंडस्ट्री खूप वेगाने वाढते आहे. हो. तर आता आपण प्रत्येक घरात बघितलं तर कोणी IT मध्ये काम करतंय, कोणी डॉक्टरेट झालं आहे, कोणी इंजिनिअरिंग करतंय, पण सगळीकडे शिक्षण आहे पण रोजगार नाहीये. या क्षेत्रात जर बघितलं तर खूप सारे जॉब संधी ओपनिंग्स आहेत, हो. आहेत, संधी आहेत. भारतातच नाही तर परदेशात पण जाऊ शकतात विद्यार्थी. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक पालकाला पडला असेल की या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी नेमकं काय आवश्यक असतं? येस. या क्षेत्रासाठी आपण 10वी पास झालेला विद्यार्थी पण ॲडमिशन घेऊ शकतो. ओके. किंवा मग ग्रॅज्युएशन 12वी झालेला विद्यार्थी, म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये वयाची अट नाही आहे. बरं, आता जसं तुम्ही मगाशी सांगितलात की प्रियांश कॉलेज ऑफ बेकरी अँड आर्ट्स कलिनरीमध्ये कोणकोणते विशेष कोर्सेस उपलब्ध आहेत, पण इतर कॉलेजेसपेक्षा या कॉलेजचं नेमकं वेगळं पण काय आहे? येस. आपल्या कॉलेजमध्ये सगळे प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत. त्यानंतरून एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत. आमच्याकडे जे फॅकल्टीज आहेत त्यांना 15 ते 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यापेक्षा जास्तच आहे. जसे की ते क्रूज शिपमध्ये आधी काम करत होते, काही इंटरनॅशनल चेन्समध्ये काम करत होते परदेशात. तर त्यांना जितकाही एक्सपिरियन्स आहे ते सगळं आपल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करतात आणि विद्यार्थ्यांना जॉब रेडी करतात. बरोबर. समजा एखाद्या विद्यार्थ्याला करिअर परदेशात जाऊन करायचं असेल तर त्यासाठी काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? नक्कीच. परदेशात जर विद्यार्थ्यांना जायचं असेल तर खूप सारे जॉब ओपनिंग्स आहेत. जसं तुम्ही ॲज अ शेफ जाऊ शकतात. त्यानंतरून बेकर म्हणून जाऊ शकतात किंवा पेस्ट्री शेफ म्हणून जाऊ शकतात, कुक म्हणून जाऊ शकतात. मॅडम, मला आता प्रात्यक्षिक प्रशिक्षणाबद्दल तुम्हाला विचारायचं आहे की कलिनरी आर्ट्समध्ये प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. तुमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल स्टँडर्ड्स कसं प्रशिक्षण दिलं जातं? येस. मुलं जेव्हा येतात कॉलेजला त्यावेळेस आम्ही त्यांना प्रॅक्टिकल बेस देतो. तर प्रॅक्टिकल आपण 90% प्रॅक्टिकल आपण मुलांना देतो. त्यामध्ये त्यांना बेसिक टू ॲडव्हान्स सगळं काही शिकवलं जातं आणि त्यातच विद्यार्थी स्वतः किचनमध्ये उभं राहून सगळे शिकतात. बरं. स्वतः ते बनवतात, त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स येतो. 10% आपण थेअरी घेतो. बरं, आता हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची काही सुविधा आपल्या कॉलेजच्या माध्यमातून मिळते का? नक्कीच. आपण 100% प्लेसमेंट देतो विद्यार्थ्यांना. तसंच आपण भारतातही देतो आणि परदेशात पण देतो. भारतात आपण ऑल ओव्हर इंडिया त्यांना प्लेसमेंट देतो. इंटर्नशिपसाठी पाठवतो मुलांना. जेव्हा ते इंटर्नशिपला जातात 6 महिने, त्यावेळेस त्यांना पूर्ण एक्सपिरियन्स येतो की ही इंडस्ट्री कशी आहे, या इंडस्ट्रीमध्ये काय काय डिपार्टमेंट्स आहेत, किचनमध्ये कसं बनवतात. त्यानंतरून इंटरनॅशनली जेव्हा ते जातात तेव्हा ते जॉब रेडी असतात. त्यावेळेस त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. ते जॉब रेडी असतात तर त्यांना स्टार्टिंग टू एंड सगळे कामं जमतात. आता म्हणजे तुम्ही 100% प्लेसमेंट देता त्याविषयी तुम्ही सांगितलं, पण समजा एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा, व्यवसाय सुरू करायचा आहे, एखादा रेस्टॉरंट किंवा एखादी बेकरी स्टार्ट करायची आहे, तर त्यासाठी कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही कसं मार्गदर्शन करता? नक्कीच. ज्या वेळेस आपण विद्यार्थ्यांना बनवायला शिकवतो तर त्यावेळेस आपण त्यांना सांगतो की जर तुम्हाला स्वतःची बेकरी किंवा रेस्टॉरंट किंवा हॉटेल चालू करायचं असेल तर त्यावेळेस तुमचा टेबल सेटअप कसा असायला पाहिजे, तर त्याविषयी आम्ही त्यांना सांगतो. त्यानंतरून पदार्थांची कॉस्टिंग कशी असायला पाहिजे, पोर्शन किती सर्व केला पाहिजे, हे आपण सगळं आपल्या कोर्समध्ये सांगतो. मॅडम, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना प्रियांश कॉलेजमध्ये कशा पद्धतीने तुम्ही कोर्सेस देतात विद्यार्थ्यांना त्याविषयी थोडं विस्तृतपणे सांगा. आपल्याकडे डिप्लोमा कोर्स आहे जो 1 वर्षाचा आहे, डिप्लोमा इन बेकरी अँड कलिनरी आर्ट्स. तर यात आपण बेकरी आणि कलिनरी आर्ट्स दोघं शिकवतो. बेकरीमध्ये जसं बघितलं तर टाईप्स ऑफ ब्रेड, कुकीज, चॉकलेट्स, पेस्ट्रीज, मफिन्स हे सगळं आपण बेकरीमध्ये शिकवतो. आणि त्यानंतरून कलिनरी आर्ट्समध्ये आपण कॉन्टिनेंटल, इटालियन, मॅक्सिकन, साऊथ इंडियन हे सगळे क्युझिन्स आपण शिकवतो. तर बघितलं तर 4 महिन्यात आपण 300 ते 400 डिशेस पूर्ण कव्हर करतो. दुसरा जो कोर्स आहे तो आपला इंटरनॅशनल डिप्लोमा इन बेकरी अँड कलिनरी आर्ट्स आहे, जो 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यात आपण पहिल्या वर्षी 4 महिने कॉलेजला प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि थेअरी देतो. त्यानंतर 6 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आपण ऑल ओव्हर इंडिया मुलांना पाठवतो. तर त्यावेळेस ते ट्रेनिंगला जेव्हा जातात तेव्हा ते रेडी असतात आपल्याकडे विद्यार्थी. तर त्यांना नवीन
असं नाही वाटत, तर त्यांना असं नवीन नाही वाटत तो बरोबर. क्षेत्र, कारण की आपण त्यांना ऑलरेडी छान ट्रेनिंग देतो त्यांना. आणि दुसरा वर्ष आपण युरोपला पाठवतो मुलांना. तर युरोपमध्ये भरपूर संधी आहेत, भरपूर कंट्रीज आहेत अवेलेबल, जसं अल्बेनिया झालं, ग्रीस झालं, लॅत्विया झालं, बल्गेरिया झालं. या सगळ्या फॉरेन कंट्रीजमध्ये आपण जॉब प्लेसमेंटही देतो आणि इंटर्नशिपला पण पाठवतो 6 to 12 मंथसाठी. बरं. आणि जेव्हा ते युरोपला जातात तर त्यावेळेस ते 6 महिन्यापेक्षा जेव्हा जातात जास्त, तर तेव्हा ते TRCला अप्लाय करू शकतात, टेम्पररी रेसिडेन्स कार्ड. म्हणजेच तुमचा विजा एक्सटेंड होऊन जातो. बरं. तर मग त्यांना एक्सटेन्शन भेटतो. आणि त्याच जर बघितलं तर त्यांना जर इंटर्नशिपला ते जात असतील तर इंटर्नशिपमध्ये त्यांना 70 to 80,000 त्यांना स्टायपेंड भेटतो. वाव. तर यात त्यांना राहण्याची सोय, खाण्याची सोय, ट्रान्सपोर्टेशन, मेडिकल हे सगळं आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. ओके. ठीक आहे. आणि ज्या वेळेस ते ऑन जॉब असतात त्यावेळेस त्यांना 1.5 ते 2 लाखापर्यंत सॅलरी असते मंथली. तर यातही त्यांना मील्स, अकोमोडेशन, त्यानंतरून ट्रान्सपोर्टेशन, मेडिकल, तिकीट फेअर हे आपण सगळं प्रोव्हाइड करतो. तर त्यांना यापेक्षा वेगळा कॉस्टिंग बेअर नाही करावा लागत. बरोबर. आणि तिसरा जो कोर्स आहे आपला डिग्री आहे, तर BVOC डिग्री आहे, सरकार मान्यता आहे त्याला, बॅचलर्स ऑफ व्होकेशनल स्टडीज इन बेकरी अँड कलिनरी आर्ट्स. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. त्यात 4 महिने आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो कॉलेजला, त्यानंतरून ते ट्रेनिंगला जातात. इथे त्यांचा पहिला वर्ष संपतो, दुसऱ्या वर्षी ते ऑन जॉब ट्रेनिंग करतात आणि तिसऱ्या वर्ष आपण त्यांना जॉब प्लेसमेंट देतो. ओके. तर हे सगळे कोर्सेस BVOCच्या अंडरच येतात. येस. बरं, असे एकूण किती कोर्सेस आहेत हे? 3 कोर्सेस तीन आहेत कोर्सेस आहेत. आपल्याकडे. ओके. आता एक असं प्रश्न पडलाय की सध्या बघायला गेलात ना, मार्केटमध्ये बरेच असे केक शिकवणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत, पण बेकरी आणि कलिनरीमध्ये प्रोफेशनल शिकणं हे कितपत गरजेचं आहे? आता आपण नॉर्मल जी बेकरी बघतो त्यात आपण थोडेच पदार्थ त्यात बनवले जातात. हो. पण जेव्हा तुम्ही इंटरनॅशनली बघतात तर त्यांच्याकडे, जसं आपल्याकडे डेन्मार्क हा एक कंट्रीचा ऑप्शन आहे, तर डेन्मार्क अशी एक कंट्री आहे जिथे बेकरी प्रोडक्ट्स खूप जास्त फेमस आहे. बरोबर. तर तिथले जे प्रकार आहेत ते आपण इथे कॉलेजला शिकवतो. तर मुलांना सगळं नवीन शिकण्यात येतं. जसं आपण नॉर्मल बेकरी बघू तर तिथे टोस्ट, खारी, केक्स हे फक्त नॉर्मल एक बेसिक गोष्टी बनवतात. तर आपण यापेक्षा आपण अजून जास्त ॲडव्हान्समध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो. तर त्यात त्यांना क्रोसॉन, त्यानंतरून पेस्ट्रीज हे सगळं इंटरनॅशनली कसं बनलं जातं त्यासाठी आम्ही ट्रेनिंग देतो विद्यार्थ्यांना. ओके. मला हेच विचारायचं होतं की सध्या बघायला गेलात तर बेकरीमध्ये बऱ्याच गोष्टी नवनवीन अपडेटेड आलेल्या असतात, नवीन तंत्रज्ञान, आणि जगभरामध्ये इतक्या रेसिपीज आहेत, त्यामुळे तुम्हाला देखील तितकंच अपडेट राहावं लागत असेल, तुम्हाला देखील तुमचा अभ्यासक्रम तितकाच अपडेट करावा लागत असेल. ते कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता? येस. आपल्याकडे एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत. जसं तर ते काही फॅकल्टीज असे आहेत जे परदेशात राहून आले आहेत, तर त्यांना तो एक आयडिया आहे की आपल्याला काय काय शिकवायचं आहे. तर आपला एक करिक्युलम एक फोकस्ड आहे, तर आपण तोच करिक्युलम दरवर्षी आपण मुलांना शिकवतो. तर त्या हिशोबाने मुलांना बेकरीमध्ये जे वेगळे वेगळे प्रकारचे पदार्थ आलेत तेही आपण शिकवले जातात. आणि तसंच कलिनरी आर्ट्समध्येही आपण शिकवतो मुलांना. जसं कॉन्टिनेंटल क्युझिनमध्ये खूप सारे पदार्थ आहे, त्यानंतर इटालियनमध्ये आहे, नंतर साऊथ इंडियन आहे, इंडियन, हे सगळे क्युझिन्स आपण त्यांच्यावर जास्त भर देतो. जेव्हा परदेशात ते जातात तर त्यावेळेस हे सगळे क्युझिन्स इम्पॉर्टंट आहेत त्यांना. बरोबर. हेच जास्त क्युझिन्स चालणारे आहेत, तर आपण विद्यार्थ्यांना तीच ट्रेनिंग जास्त करून देतो. बरोबर. आणि हे शिकवण्यासाठी देखील तुम्हाला तितकेच अनुभवी ट्रेनर्स तिथे असतील तुमच्या कॉलेजमध्ये. त्याचविषयी सांगा की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुमच्याकडे असलेले शेफ किंवा ट्रेनर्स किती अनुभवी आहेत आणि कशा पद्धतीने ते सगळ्या विद्यार्थ्यांना हाताळतात, मॅनेज करतात? आपल्याकडे जे फॅकल्टीज आहेत ते एक्सपिरियन्स्ड आहेत, त्यांना 15 ते 20 वर्षापेक्षा जास्तच एक्सपिरियन्स आहे. आणि ते काही परदेशात होते, काही क्रूज शिपमध्ये होते. तर त्यावेळेस ते जे काही शिकले आहेत नवीन नवीन पदार्थ ते सगळे आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना जॉब रेडी करतात. आणि जिथे आपलं किचन आहे तिथेच त्यांना शिकवतात, म्हणजे हँड्स ऑन प्रॅक्टिस देतात. तर मग त्यावेळेस त्यांना खूप वेगळं असं काही फील नाही होत. त्यांना असं वाटतं की हे आपल्या हातातनं गेलेलं आहे. तर मग हॉटेलमध्ये जेव्हा ते जातात
तर त्यावेळेस त्यांना इझी असतं सगळ्या गोष्टी करण्यासाठी. बरोबर बरोबर. हाच प्रश्न मला विचारायचा आहे की culinary आर्ट्स हा पूर्णपणे हातानं शिकण्याचा आणि प्रॅक्टिकलचा विषय आहे. तर कॉलेजमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आधुनिक लॅब्स आणि ज्या काही किचनच्या सुविधा आहेत त्या कशा पुरवता? आपल्याकडे सगळे मॉडर्न किचन लॅब्स आहेत. त्यानंतर फुल्ली इक्विपमेंट आपल्याकडे मशीन्स आहेत कलिनरी आर्टसाठीच आणि बेकरीसाठीही. त्यानंतरून पेस्ट्रीज आणि केक्स बनवण्यासाठी आपल्याकडे कोल्ड रूमसुद्धा आहे, जिथे तुम्हाला बेकरीचे प्रोडक्ट्स तुम्ही बनवू शकतात, केक्स बनवू शकतात, पेस्ट्रीज बनवू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला कोल्ड लॅब हा गरजेचा आहे. ओके. आता समजा प्रियांश कॉलेजमध्ये कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशी आहे त्याविषयी सांगा. नक्कीच. आता सध्या ॲडमिशन्स चालू आहेत आपल्या कॉलेजला. विद्यार्थी आणि पालकांनो, जर तुम्हाला बेकिंग आणि कुकिंगची आवड असेल तर नक्कीच आमच्या कॉलेजला भेट द्या आणि करिअर काउन्सिलिंग आमच्याकडनं घ्या आणि योग्य कोर्स तुम्ही निवडू शकतात. बरं, आता या कोर्सेसमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काही विशेष पात्रता वगैरे विद्यार्थ्यांची लागते का? 10वी पासही आपल्याकडे ॲडमिशन घेऊ शकतो किंवा मग 12वी पास झालेला विद्यार्थीही करू शकतो. बरं. 10वी पास नंतरून तुम्ही डिप्लोमासाठी ॲडमिशन घेऊ शकतात आणि 12वी पास झाल्यानंतरून तुम्ही डिग्रीसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. ग्रॅज्युएट्स किंवा दुसऱ्या क्षेत्रातलेही आपल्याकडे ॲडमिशन्स घेऊ शकतात. बरं, आता काय होतं, विद्यार्थ्यांना असं वाटतं की या क्षेत्रात येण्यासाठी आम्हाला आधीपासूनच कुकिंग किंवा बेकिंग येणं गरजेचं आहे, पण समजा अजिबातच अनुभव नाही आहे कुकिंग आणि बेकिंगचा, असे विद्यार्थी देखील या क्षेत्रामध्ये येऊ शकतात का? हो, नक्कीच येऊ शकतात. कारण की जसं मी बोलले की आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळं शिकवतो. तर कलिनरी आर्ट्समध्ये जर बघितलंच तर आपण चॉपिंग कशी करायला पाहिजे मुलांनी, टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स कट कसे असायला पाहिजेत हे आपण शिकवतो त्यांना. तर म्हणजे हे बेसिक टू ॲडव्हान्स आपण सगळं शिकवतो त्यांना. तर जरी नवीन असले तरी त्यांना नवीनपणा हा नाही जाणवत. आपण त्यांना सगळं शिकवतो स्टार्टिंग टू एंडपर्यंत. बरं, आता विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं पदार्थ शिकवण्यासाठी काही विशेष तुम्ही वर्कशॉप्स किंवा गेस्ट लेक्चर्स वगैरे काही आयोजित करता का? नक्कीच. आपण मुलांना हॉटेल व्हिजिटसाठी घेऊन जातो, इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी. तर त्यांना हॉटेल आपण पूर्ण एक टूर करवतो. तर त्यात त्यांना दाखवतो आपण की हॉटेल ऑपरेशन्स कसे असतात, किचन ऑपरेशन्स कसे असतात, त्यानंतरून किचन सेटअप कसा करायला पाहिजे. तर हे सगळं आपण त्यांना मुलांना घेऊन जातो हॉटेल्समध्ये. त्यानंतरून गेस्ट लेक्चर्स आपण अरेंज करतो कॉलेजमध्ये. तर जे काही गेस्ट येतात ते त्यांचे अनुभव मुलांसोबत शेअर करतात. त्यानंतरून आपण लाईव्ह वर्कशॉप जे असतात तिथेही मुलांना घेऊन जातो. आणि त्याहून इम्पॉर्टंट जे आहे आपण इंटर्नशिपसाठी पाठवतो त्यांना. तर इंटर्नशिपला जेव्हा जातात ते रेडी असतात इंटर्नशिपसाठी, कारण की आपण पूर्ण ट्रेनिंग देतो कॉलेजमध्ये. तर त्यांच्यासाठी इंटर्नशिप आपण 6 मंथ्सची इंटर्नशिप असते. तर त्यात 3 मंथ्स आपण बेकरीमध्ये इंटर्नशिप करायला सांगतो आणि 3 मंथ्स कलिनरी आर्ट्स म्हणजेच किचनमध्ये इंटर्नशिप करतात. ओके. सध्या सोशल मीडियाला बघायला गेला तर फूड इन्फ्लुएन्सर किंवा क्लाउड किचन या गोष्टी फार पाहायला मिळतात किंवा होम बेकर हा देखील एक ट्रेंड खूप वाढलेला आहे. यासाठी प्रियांश कॉलेज विद्यार्थ्यांना कसं तयार करतंय? समजा काही विद्यार्थ्यांना परदेशात नाही जायचं आहे, भारतातच राहायचं आहे, तर ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. जसं की ते स्वतःचं हॉटेल चालू करू शकतात किंवा ते बेकरी टाकू शकतात किंवा मग ते रेस्टॉरंट्स ओपन करू शकतात. मॅडम, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? सो जर तुम्हाला बेकिंग, कुकिंग याची आवड असेल तर ही योग्य वेळ आहे. तुम्ही आत्ताच आमच्या कॉलेजला भेट द्या. आम्ही तुमचं भविष्य साकार करू. तुम्ही प्रियांश कॉलेज ऑफ बेकरी अँड कलिनरी आर्ट्स इथे तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकतात. प्रेक्षक हो, प्रियांश कॉलेज ऑफ बेकरी अँड कलिनरी आर्ट्सच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. अनेक जण परदेशात जाऊन आपला स्वतःचा व्यवसाय करतात, हॉटेल्समध्ये इंटर्नशिप आणि व्यवसाय देखील करतात. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. हॅलो, माझं नाव निधीश विलास सुरवडे. मी प्रियांश कॉलेज ऑफ बेकरी अँड कलिनरी आर्ट्सचा स्टुडंट आहे. या कॉलेजमध्ये मी इंटरनॅशनल डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतलं आहे. लास्ट 6 मंथ्सपासून मी बेकिंग आणि कुकिंग शिकत आहे. बेकिंगसाठी रवींद्र सर आणि कुकिंगसाठी किरण सर यांना 15 ते 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. या 6 महिन्यात मी बेकिंगमध्ये ब्रेड, कुकीज, क्रोझॉन्स आणि कुकिंगमध्ये कॉन्टिनेंटल, मेक्सिकन आणि इटालियन डिशेस शिकलो आहे. याचबरोबर जे प्रोफेशनल इक्विपमेंट असतात किचनमध्ये हे पण मी वापरायला शिकलो. आताच मला युरोपमध्ये अल्बिनिया येथे जॉब करायची संधी भेटली आहे.
All thanks to Priyansh College and Devyani ma'am to giving me this opportunity. दिव्यानी मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि प्रेक्षकांना प्रियांश कॉलेज ऑफ बेकरी अँड कलरी आर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना कसं घडवताय याविषयी योग्य माहिती दिली, त्याबद्दल आभार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.